नमस्कार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल इयत्ता 4थी विषय मराठी. मी सौ राजश्रीताई. आज आपण कोलाज हा आपला पाठ्य घटक बघणार आहोत. एका छोट्या मुलीने तिचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर याविषयी एक कोलाज तयार केला आहे. कोलाज म्हणजे काय, तर तिने सचिन तेंडुलकरचे वेगवेगळे फोटो, वेगवेगळी माहिती एकत्र जमा करून अशा पद्धतीने मागे तुम्हाला दिसत आहे, अशा पद्धतीने तिने कोलाज तयार केले. आता सचिन तेंडुलकर विषयी काय माहिती तिने जमा केली आहे बघूयात. सचिन रमेश तेंडुलकर, जन्म दिनांक 24 एप्रिल 1973 या रोजी सचिन तेंडुलकरचा जन्म झाला. पहिला कसोटी सामना त्यांनी 15 नोव्हेंबर 1989 रोजी खेळला आणि पहिला एकदिवसीय सामना त्यांनी 18 डिसेंबर 1989 रोजी खेळला. त्यांनी एकदिवसीय सामन्यात 49 शतके केले. शतक म्हणजे 100 धावांचं एक शतक. असे किती केलेत? 49. एकदिवसीय सामन्यामधील त्यांनी 96 अर्धशतके म्हणजे 50 धावा केल्या आहेत. 96 वेळा, बरं का मुलांनो. एकदिवसीय सामन्यात त्यांनी 18,416 धावा केल्यात आणि कसोटी सामन्यात त्यांनी 51 शतके आणि 15,921 धावा त्यांनी कसोटी सामन्यात केलेल्या आहेत. सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा कसोटी सामना 14 नोव्हेंबर 2013 रोजी खेळला आणि शेवटचा एकदिवसीय सामना 18 मार्च 2012 रोजी त्यांनी खेळलेला आहे. आता सचिन तेंडुलकर यांची पूर्ण कारकीर्द, त्यांनी केलेल्या धावा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि कसोटीमध्ये, याचं सगळं वर्णन त्या मुलीने या चित्रामध्ये लावलेलं आहे, कोलाज केलेलं आहे. पुढे बघूयात. सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. त्यांनी केलेल्या क्रिकेट जगतातील अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर त्यांना अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांचे जागतिक विक्रम: पुरुषांच्या एकदिवसीय स्पर्धेत द्वितीय शतक करणारा पहिला खेळाडू. म्हणजे सचिन तेंडुलकरच्या आधी 2 शतकं एका सामन्यात त्यांच्या आधी कोणीही केले नव्हते. ते पहिले खेळाडू होते. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामने सर्वोच्च संख्येने खेळणारा, सगळ्यात जास्त कसोटी आणि क्रिकेट सामने खेळणारा खेळाडू आहे सचिन तेंडुलकर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक करणारा एकमेव खेळाडू आहे सचिन तेंडुलकर. कसोटी क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त शतके करणारा एकमेव खेळाडू आहे सचिन तेंडुलकर. कसोटी क्रिकेटमध्ये 15,000 धावा करणारा पहिला फलंदाज. म्हणजे यांच्या आधी 15,000 धावा कुठल्याही खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या नाहीत. जागतिक विक्रमामध्ये जागतिक विक्रम करणारा हा खेळाडू आहे. असा हा सचिन रमेश तेंडुलकर खेळाडू आहे. त्यांनी केलेले विक्रम आणि त्यांना मिळालेले सन्मान या कोलाजमध्ये त्या मुलीने लावले आहेत. आता माझा आवडता खेळाडू यामध्ये ज्या वेळेस सचिन तेंडुलकर निवृत्त झाला, त्यावेळेस त्याने भाषणामध्ये त्याचे आई बाबा, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, गुरु, डॉक्टर, प्रशिक्षक, व्यवस्थापक, प्रसारमाध्यम या सगळ्यांचे आभार मानले. आमचा लाडका सचिन, असा होता सचिन तेंडुलकर. आणि त्याचं हे कोलाज करणारी ती मुलगी, तिने असे वेगवेगळे फोटो असे सुंदररित्या चिटकवले आहेत. 1999च्या विश्वचषक स्पर्धेतील सामने सुरू असताना सचिनचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. सचिन थोड्याच काळासाठी इंग्लंडहून भारतात आला आणि लगेचच स्पर्धेसाठी परत गेला. केनिया विरुद्धच्या पुढील सामन्यात म्हणजे
परत इंग्लंडला गेल्यावर त्याने जो सामना खेळला केनियाविरुद्ध, त्यामध्ये त्याने नाबाद शतक केलं आणि त्यामध्ये 140 धावा त्यांनी 101 बॉलमध्ये केल्या. असं शतक त्यांनी केलं आणि ते वडिलांना अर्पण केलं. अशा प्रकारे त्यांनी वडिलांना श्रद्धांजली आपल्या खेळामार्फत दिली. आता ते आपल्या गुरुविषयी म्हणतात. ते गुरुविषयी काय बोलतात त्याचं लिहिलेलं आहे, ते वाचूयात. रमाकांत आचरेकर हे सचिन तेंडुलकरचे गुरु होते. गेल्या 29 वर्षामध्ये सर मला कधीही छान खेळलास असे म्हटलेले नाहीत, कारण मी बेसावध होईल आणि मेहनत करायचे थांबवेन असे त्यांना वाटायचे. माझ्या कारकिर्दीबद्दल ते कदाचित म्हणतील उत्तम, कारण यापुढील आयुष्यात मी सामने खेळणार नाही. त्यांनी आपल्या आचरेकर सरांविषयी सांगितलं की मी एवढं 29 वर्ष क्रिकेट खेळतोय, पण त्या 29 वर्षात सर मला कधीही छान खेळलास असं म्हटले नाही, कारण मी पुढील सामन्यामध्ये बेसावध होईल आणि चांगलं खेळणार नाही असा विचार करून त्यांनी कधीही मला असं म्हटले नाही. ज्यावेळेस त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यावेळेस आता ते त्यांच्या कारकिर्दीबद्दल म्हणतायत की उत्तम. आत्ता त्यांनी त्यांना शाबासकी दिली आहे उत्तम म्हणून, कारण यापुढे ते सामने खेळणार नाहीत. आता सचिन तेंडुलकर म्हणतात, मी क्रिकेट पाहत राहीन आणि क्रिकेट कायम माझ्या हृदयात असेल. सर, माझ्या आयुष्यातील तुमचे योगदान फार मोठे आहे आणि त्यासाठी धन्यवाद, असे त्यांनी आपल्या आचरेकर सरांविषयी म्हटले आहे. आता आपण बघितलं सगळ्यात लहान वयात भारतरत्न पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना मिळालेला आहे. आता भारतरत्न पुरस्काराविषयी थोडं बघू. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो. या राष्ट्रीय सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश यात आहे. हा आपला देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो. यामध्ये कोणकोणते सेवा येतात बघा मुलांनो. कला, साहित्य क्षेत्र, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा आणि क्रीडा याचा समावेश या भारतरत्न पुरस्कार देणाऱ्यांमध्ये त्या व्यक्तींना दिला जातो ज्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आहे. या सन्मानाचा प्रारंभ म्हणजे सन्मान द्यायला सुरुवात कधी झाली? 2 जानेवारी 1954 रोजी भारताचे तात्कालिक म्हणजे तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा होती. इसवी सन 1955 मध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तर सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली. हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना देण्यात येतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन 1954 साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आणि तो सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आले. पहिला कोणाला देण्यात आला? भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना दिला आहे पहिला पुरस्कार. आता इथे भारतरत्न सन्मान प्राप्त काही सन्माननीय व्यक्तींची नावं आणि त्यांना तो पुरस्कार कधी देण्यात आला हे दिलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो या मुलीने कोलाज तयार केला आहे सचिन तेंडुलकर यांचा. धन्यवाद.